नमस्कार, मी अभिजित देशमुख, कॅमेरा पर्सन स्वप्नील शेजवळसह जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। महापालिका निवडणुका 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपल्यात। एकंदरीतच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध थरातील नागरिकांना, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा सध्या जिल्हा वार्ताच्या माध्यमातून घेणार आहोत। आज आपण उभे आहोत, हे सर्व आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व डॉक्टर मंडळी आहेत। एकंदरीतच हे डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात राहत आहेत। या शहरांमधील जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना सेवा देत आहेत। मात्र हे करत असताना या डॉक्टरांना नेमका काय समस्या भेडसावतात, महापालिकेने काय केलं पाहिजे, लोकप्रतिनिधी कसा असावा, काय कामं झाली पाहिजेत, हे आपण आता थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून कल्याण डोंबिवलीमध्ये सेवा देते? मी डॉक्टर सुरेखा इटकर, मी सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणची अध्यक्ष आहे। मी इथे गेले 24 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। मी गायनेकोलॉजिस्ट आहे। तर समस्या म्हणजे अशा आहेत की आमचे पेशंट जेव्हा आम्हाला रेफर करायचे असतात तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हॉस्पिटलकडे पुरेशी व्यवस्था नसल्याकारणाने जे गरीब पेशंट आहेत की जे आमच्याकडे ट्रीटमेंट अफोर्ड करू शकत नाहीत, तर अशा पेशंटना कुठे पाठवायचं हा एक आमच्यासाठी फार मोठा प्रश्न असतो। कारण इथनं पेशंटला मग डायरेक्ट सायन, कळवा अशा ठिकाणी पाठवायला लागतं। तर आमच्या नगरसेवकांकडनं अपेक्षा असेल की त्यांनी आपल्या कल्याणची आरोग्य व्यवस्था सुधारण्याची कडे अतिशय म्हणजे प्राधान्याने लक्ष द्यावं, ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। मॅडम, कल्याण डोंबिवलीमध्ये जे पहिली एक डॉक्टर आर्मी स्थापन झाली होती कोरोना काळामध्ये, आपण जर पाहिलं तर शहरातले जेवढे डॉक्टर्स होते या डॉक्टर्सनी महापालिकेला पूर्णपणे सहकार्य केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे कल्याण डोंबिवलीचं जे आजूबाजूची शहरं होती त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये जी परिस्थिती होती बऱ्यापैकी नियंत्रणात होती। म्हणजे त्यावेळेला डॉक्टर्सनी सपोर्ट केला, तर इथून पुढे डॉक्टर्स काही पुढाकार घेणार आहेत का आरोग्यसेवा सुधारण्यासाठी? तो एक वेगळा काळ होता ना, तो पूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजलेला होता। त्याच्यामुळे नागरिकांच्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाशी जे आमचं असलेलं कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही तेव्हा आमचं सगळं विसरून आम्ही सेवा दिल्या। पण शेवटी प्रत्येकाला आपापलं घर चालवायचं असतं आणि हॉस्पिटल चालवायचं असतं सगळं। तर मग प्रत्येक वेळी डॉक्टर खाजगी डॉक्टर उठून नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कसं काम करू शकेल, ते पण विदाऊट चार्ज। तर तो पण एक आहे, जर नगरपालिकेने काय मागणी असणार आहे तुमची आता महापालिकेकडे? म्हणजे त्यांनी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अगदी व्यवस्थित करावं। जर समजा मी आज नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेले, महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, आणि एखादं सीझर करायचं आहे किंवा सिरियस पेशंट पाहायचं म्हणलं, तर ती जी लागणारी यंत्रणा आहे, म्हणजे जे सामग्री म्हणतो, तर ती त्यांच्याकडे पुरेशी असली पाहिजे, तर आम्ही जाऊन तिथे काही उपयोग आहे ना। नाही तर त्यांच्याकडे पण डॉक्टर्स आहेत ना, त्यांच्याकडे डॉक्टर्स आहे असं नाही आहे, बट दे आर लॅकिंग इन इन्फ्रास्ट्रक्चर। आपल्यासोबत आणखी काही डॉक्टर्स आहेत। मॅडम, किती वर्षापासून आपण आहात कल्याण डोंबिवली शहरात आहात, रुग्णांना सेवा देता? मी 2001 पासून कल्याणला प्रॅक्टिस करते। मी डॉक्टर अंजुम सय्यद आहे। काय समस्या भेडसावतात तुम्हाला? आता तुम्ही डॉक्टर आहात, विशेष करून महिला आहात, तर काय समस्या महापालिका क्षेत्रात राहताना तुम्हाला भेडसावतात? सर्वात पहिले माझ्याकडे येणारे पेशंट जर एखाद्याचा वाडाचा असेल किंवा दुसऱ्या शहराचा असेल, तर आपल्या रोडची कंडिशन बघा। मागे 5 ते 7 वर्ष मी बघते हे ब्रिजचंच काम होत नाही आहे। ट्रेनमध्ये रश बघा। प्रेग्नेंट बाई एखादी माझ्याकडनं बदलापूरवरनं येणारी असेल, माझ्याकडे येईपर्यंत तिच्यामध्ये डिलिव्हरी होऊ शकते, तिचं प्लासेंटा सेपरेट होऊन ते कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकते। सेकंडली, तिथं माझ्याकडे आली, आपल्याकडे रक्त उपलब्धी करणं एक खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे। आपल्याकडे ब्लड बँकेत रक्त नसतं, मग आम्हाला पुढे पाठवायचं आहे। मध्ये निर्णय घेतला गेला की कळव्याच्या मेडिकल कॉलेजला इथले लोक घेणार नाही। मग माझे पेशंट जर कळव्याला पण नाही घेतले तर माझे पेशंट अजून पुढे जातील। तर मग एक सिरियस पेशंट इथून मुंबई पोचायला, तुम्हाला पण माहिती आहे जे आपल्या रोडची हालत आहे, 1.5 ते पावणे 2 तास आणि 2 तास तेवढ्याच जर त्या पेशंटला काय झालं ते सगळं कोणाच्या डोक्यावर फुटतं? प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचं। हे नाही व्हायला पाहिजे। आपण जिथे राहतो आपल्या परिसरात 7 to 8 किलोमीटर्समध्ये गव्हर्नमेंटनी सगळ्या सोयी उपलब्ध करायला पाहिजे, एक इमर्जन्सी पेशंट हँडल करायला। आता मी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे मी इमर्जन्सी माझी ते असते, बाकीची पण इमर्जन्सीज आहेत। पेशंटला हार्ट अटॅक येतात, पेशंटला इमर्जन्सीमध्ये एन्जिओग्राफी लागते, एन्जिओप्लास्टी लागते, कुठे आहेत सोयी? हे गव्हर्नमेंट का करत नाही? जी रस्त्यांची सध्याची अवस्था आहे, आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरमध्ये देखील कल्याण डोंबिवलीतले जे रस्ते आहेत ते ट्रोल होताना पाहायला मिळतात। डॉक्टर म्हणून तुम्ही जेव्हा रस्त्याने प्रवास करता किंवा एखाद्या रुग्णाला, आता तुम्ही बोललात की एखाद्या रुग्णाला जर मला कुठे पुढे प्रिफर करायचं, त्याला जायला 2-2 तास लागतात, तर आता काय मागणी असणार आहे तुमची प्रशासनाला? माणूस मेहनत करतो, आपल्या मेहनतीचा खूप मोठा भाग इन्कम टॅक्स म्हणून गव्हर्नमेंटला देते। तर माझी बेसिक अपेक्षा आहे की मला चांगले रस्ते, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, चांगले रस्ते, प्रॉपर लाईट मिळायला पाहिजे। हे दिस इज बेसिक। म्हणजे तुम्ही लोकांना लागणारी गोष्टी आहेत। मी खड्ड्यावर जाताना पडले, माझं पाय फ्रॅक्चर झालं आहे। अर्धेपेक्षा जास्त ऑर्थोपेडिकचे पेशंट इथूनच निर्माण होत आहेत आता।
ॲक्सिडेंट्सची बघा, तुम्ही सडनली ब्रेक लावा, काय होतं, गाडी पलटली, ॲक्सिडेंट होतं. तर जर तुम्ही आम्हाला फक्त चांगली लाईट, चांगले रस्ते हे सगळंसुद्धा दिलं ना, ते खूप लोक आनंदी होतील आणि आम्हाला पण मजा येईल आमच्या शहरात राहायला. एकंदरीतच डॉक्टरांची देखील मागणी मूलभूत सुविधांबाबतच सध्या प्रकर्षाने आपल्याला समोर येतं. आपल्यासोबत आणखी काही डॉक्टर्स आहेत. मॅडम, काय सांगाल, तुम्हाला काय समस्या नेमका डॉक्टर म्हणून या शहरात वावरताना भेडसावते? मी डॉक्टर सोनाली पाटील, मी बालरोग तज्ज्ञ आहे. अस्वच्छता म्हणजे गेली अनेक वर्ष मी जेव्हापासून कल्याणमध्ये राहते, रस्ते झाले, स्वच्छतेच्या बाबतीत झालं, ठीक आहे, नागरिकांनी पण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण प्रशासनाने पण स्वच्छतेकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे. कारण अस्वच्छता कारणीभूत राहते बऱ्याचशा आजारांसाठी. आणि आपण बघतो की पावसाळ्यामध्ये किंवा इतर हल्ली तर वर्षभरही आपल्याला खूप सारे इन्फेक्शनचे केसेस मिळतात. ह्या सगळ्या आणि इन्फेक्शन्स वाढत चाललेले आहेत. म्हणजे ह्या वर्षी आम्ही लिटरली सगळे इन्फेक्शन्स व्हायरल, बॅक्टेरियल बरेचसे लहान मुलांपासून सगळ्यांनाच होताना बघितले. तर अस्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपलं शहर स्वच्छ राहिलं तर कुठेतरी हे पण कमी होईल. प्लस बेसिक हेल्थ सुविधा ज्या आहेत त्या आपल्या शहरात इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या इम्प्रूव्ह झाल्या तर मला वाटतं बराचसा जो प्रायव्हेट डॉक्टरांवर येणारा भर आहे आणि प्लस रुग्णांचा जो रोष असतो, कारण पैसे खर्च करावे लागले त्यांना त्यांच्या आजारपणासाठी की कुठेतरी तो रोष डॉक्टरांवर काढतात. तर त्यांना जर हे परवडत नसेल तर त्यांना जर त्या सुविधा महानगरपालिकेने दिल्या तर स्वाभाविकच हा रोष कमी होत जाईल. कारण ICUची ट्रीटमेंट गव्हर्मेंटमध्ये मिळाली तर प्रायव्हेटमध्ये त्यांना ज्यांना परवडत नाही ते जाऊन सहज घेऊ शकतील. पण हे आपल्याकडे होत नाही गेल्या अनेक वर्षांपासून. त्यामुळे अशा सगळ्या रुग्णांना फायनली प्रायव्हेटमध्ये जावं लागतं. आणि जेव्हा हा रुग्ण सिरियस असतो तेव्हा सगळे प्रयत्न केला तरी पण कधीकधी त्यामध्ये जीवाचा धोका होऊ शकतो. आणि मग काय होतं की पैसेही जातात आणि जीवाचा धोकाही होतो. त्यामुळे तो सगळा रोष डॉक्टरांवर निघतो. त्यामुळे आपले जे नगरसेवक असतील किंवा जे मोठे लोक असतील शहरातले, त्यांनी लोकांनाही हे समजवणं गरजेचं आहे की एकंदरीत आरोग्यसेवा सुधारलीच पाहिजे असं तुमचं? हो, आरोग्यसेवा सुधारली तरच ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील. नमस्कार, मी डॉक्टर विद्या ठाकूर, मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून वैद्यकीय अधीक्षक म्हणून नुकतीच रिटायर झाले. मुंबई महानगरपालिकेकडे इतकी चांगली सिस्टीम आहे. 4 मेडिकल कॉलेजेस, त्याच्यानंतर 16 उपनगरी रुग्णालय, छोटी मॅटर्निटी होम्स आणि दवाखाने, ही सगळ्या त्रिस्तरीय जी रचना आहे ती आरोग्याच्या दृष्टीने फार गरजेची आहे. परंतु आपल्याकडे कल्याण महानगरपालिकेमध्ये प्राथमिक सेवा आहे. परंतु जेव्हा काही सिरियस पेशंट येतो, जेव्हा सगळ्या डॉक्टर्सनी सांगितलं त्याप्रमाणे मुंबईशिवाय पर्याय नाही. कारण कल्याणला सुसज्ज रुग्णालय असणं गरजेचं आहे. निदान आता जर मुंबई महानगरपालिकेच्या तुलनेत आपण बघितलं तर कल्याणला किमान पक्षी 2 रुग्णालय स्ट्रॉंग पाहिजेत, जिथे चांगल्या प्रकारचा ICU, चांगल्या प्रकारचे ऑपरेशन थिएटर्स असतील आणि पेशंटला मुंबईला जायला लागणार नाही. मुंबईला जाणं हे आजच्या दिवसात एक पेशंट कमीत कमी सायनला पोचायला 2.5 तास लागतात बाय रोड. सिरियस पेशंट तिथे जाईपर्यंत वाटेमध्ये दगावू शकतो. त्यामुळे आपली आरोग्यसेवा बळकट होणं कल्याणची फार गरजेचं आहे. की आणखी काही डॉक्टर आहेत. सर, काय नाव आहे आपलं आणि आपण किती वर्षापासून कल्याण डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करतो? नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र लावणकर, मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. गेल्या 23 वर्षापासून मी कल्याणमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आज अशी कंडिशन आहे, तुम्ही स्मार्ट सिटी म्हणून कल्याण स्थापन करायला कोशिश आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही साधे बेसिक नेसेसिटी पण तुम्ही देऊ नाही शकत. म्हणजे खड्डे बघा तुम्ही, कल्याणचे खड्डे किती वाढलेले, ट्रॅफिक किती जाम झालेलं आहे. आज इमर्जन्सी पेशंट आम्ही जरी विचार केला ॲज अ डॉक्टर की आपण पेशंटचे रुग्णाचा जीव वाचवायचा, पण मग तुम्ही बघा लिटरली ते ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स फसून जाते, पेशंटचा जीव जातो त्याच्यामध्ये. तुम्ही अद्ययावत सेवा जरी तुम्ही एक मोठी बिल्डिंग स्थापन करा, अद्ययावत सेवा द्या, पण तुम्ही हे पण बघा ना, त्याच्यामधले स्पेशलिस्ट डॉक्टरांची एंट्री पण व्हायला पाहिजे, स्पेशलिस्ट डॉक्टर अवेलेबल राहायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जीवाशी खेळू नका ना पेशंटच्या. तुम्ही एक्सपेक्ट करतात की चांगलं आपण ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, पण त्याची सेवा पण आम्हाला सहकार्य करा त्याच्याबद्दल, तेवढीच माझी मागणी आहे. आणि सगळ्या बेसिक नेसेसिटी दुरुस्त करा बस. स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहात. एकंदरीत आता जी खड्ड्यांची परिस्थिती आहे
तुमच्याकडे रुग्ण जे येतात तुम्हाला ते मॅक्झिमम म्हणजे खड्ड्यांमध्ये बाईक चालवणारे असतात की येस कसं? येस येस हे आजची परिस्थिती अशी आहे, लिटरली 80% ऑफ पेशंट माझ्यासाठी, म्हणजे मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे, आज माझ्या OPDमध्ये 80%च्या वर पेशंट आहे ना फक्त ह्या रोडच्या खड्ड्यामुळे आणि ट्रॅफिकमुळे त्रासलेले असतात. आणि ज्यांना एवढे ॲक्सिडेंट होतात आणि एवढे पडतात, फ्रॅक्चर होतात, तर मानेचा मणक्याचा प्रॉब्लेम, कमरेचा मणक्याचा, गुडघा झिजून जातो, फ्रॅक्चर होतात. हे सगळे बघायला पाहिजे. हे सगळे बेसिक नेसेसिटी तुम्ही अवेलेबल करा ना, देन यू एक्सपेक्ट स्मार्ट सिटी. काय मागणी असणार आहे सर तुमची एकंदरीत? अद्ययावत रुग्णसेवा तुम्हाला उपलब्ध करून द्यायची असेल तर पहिले जे आहे त्यामध्ये सुधारणा करा. सगळ्या मशिनरी अवेलेबल करा, व्हेंटिलेटर सगळं. आज कल्याणचा रुग्ण बाहेर का जातो आपण हे बघायला पाहिजे. कारण की आपल्याकडे इकडे सुखसुविधा जरी असल्या तरी वापरण्यासाठी उपकरणं नाही आहेत, प्लस स्पेशलिस्ट डॉक्टर पण नाही आहेत. का नाही आहे तुम्ही त्याचा विचार करा. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्हाला पुढे का पाठवायला पेशंट लागतो, कारण की आपल्याकडे अवेलेबिलिटी नाही आहे. हे सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण करणं हे महापालिकेचं कार्य हे व्हायला पाहिजे, मगच पुढे जाईल कल्याण सिटी. धन्यवाद. एकंदरीतच आपण आता या डॉक्टरांशी बोललो. हे डॉक्टर कल्याण डोंबिवलीमध्ये कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून आपली रुग्णसेवा देत आहेत. मात्र या डॉक्टरांनी देखील आता महापालिकेने या शहरासाठी जे रस्ते बनवलेत ते रस्ते खड्डेमुक्त करावेत. जी कामं सुरू आहेत ही नियोजन पद्धतीने सुरू करावीत. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत देखील बदल करावेत अशी मागणी सध्या डॉक्टर मंडळींकडून केलेली आहे. एकंदरीतच जिल्हा वार्ता या नागरी समस्यांबाबत आणखी काही तज्ज्ञांकडून आढावा घेणारच आहे. मात्र तोपर्यंत तुम्ही जिल्हा वार्तामध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जिल्हा वार्ताशी कनेक्ट राहा. जिल्हा वार्ताला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, इंस्टावर फॉलो करा आणि फेसबुकवर देखील फॉलो करा.